इस वक्त की बड़ी खबर विरार से आ रही है। विरार के मनोलपाड़ा में बीजेपी के कार्यालय से लाखों रुपए बरामद हुई। आपको बता दें कि टीडीसी बैंक का चुनाव है और ठीक चुनाव के पहले बीजेपी कार्यालय से नोटों से भरा हुआ बैग मिला, जिसमें लाखों रुपए हैं। विरार के मनोलपाड़ा बीजेपी के कार्यालय में नोटों से भरा हुआ बैग मिला, जिसमें अलग अलग पैकेट मिला है और हर एक पैकेट में 40,000 रुपये है। साथ ही बैग के साथ में टीडीसी बैंक के चुनाव का याद भी बरामद हुआ है। बहुजन विकास अघाड़ी के नगर सेवक बीजेपी के ऊपर पैसे बांटने का आरोप लगा रहे हैं। इस वक्त की बड़ी खबर विरार में मनोलपाड़ा में बीजेपी के कार्यालय से लाखों रुपए मिले हैं। एक बैग के अंदर लाखों रुपए थे और उसमें अलग अलग पैकेट थे। हर पैकेट में 40,000 रुपये थे। काही मतदारांनी टीडीसी बँकेचं इलेक्शन आहे आणि मतदारांनी सांगितलं की इकडे पैसे वाटले जात आहेत, त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना कळवून इकडे पोलीस आले आणि त्यांनी रेड केलेली आहे आणि त्याप्रमाणे पंचनामा करून पाकिटं पकडलेली आहेत। त्याच्यामध्ये प्रत्येक पाकिटामध्ये 40 ते 37,000 आणि काही पाकिटामध्ये 5,000 रुपये असे 4,04,000 रुपयाची पाकिटं इकडे त्यांच्याकडनं जप्त केलेली आहेत आणि पंचनामा केलेला आहे आणि पोलीस पुढील कारवाई करतात। ज्यावेळी टीडीसी बँकेचं उद्या इलेक्शन आहे आणि असल्या या संध्याकाळी पैसे वाटप करतात। गेल्या वेळी देखील विधानसभेला असंच झालं होतं की पैसे वाटप आहे असं कळालं होतं आणि त्यावेळी देखील पोलिसांनी कारवाई केली होती। आता देखील पोलिसांनी येऊन कारवाई केलेली आहे। आमचे सगळे कार्यकर्ते त्यावेळी होते आणि रितसर पैसे पकडून पंचनामा झालेला आहे। किती पाकिट होते आणि त्यामध्ये तुम्हाला काय काय सापडलेलं? एकूण 16 आणि 5 अशी पाकिटं होती। प्रत्येक पाकिटात काही पाकिटांमध्ये 5,000 होते, काही पाकिटांमध्ये 37,000 होते, काही पाकिटांमध्ये 38,000 रुपये होते। असे 4,04,000 असे एकूण टोटल अमाऊंट मिळालेली आहे। जी यादी सापडलेली आहे त्या यादीमध्ये नेमकं काय लिहिलेलं होतं आणि तुमचा नेमका आरोप काय आहे? आमचा आरोप असाच आहे की हे मतदारांना देण्यासाठी पैसे आणलेले आहेत आणि त्यासाठी मतदारांना बोलून पैसे वाटप होत होतं आणि मतदारांनी दिलेल्या माहितीवरून आम्ही तत्काळ पोलिसांना कळवून योग्य ती धाड टाकलेली आहे। विरारमध्ये एकूण टीडीसी बँकेचं किती एकूण मतदान आहे? बघा, मला माहिती मिळाली की या बीजेपीच्या कार्यालयामध्ये पैसे वाटले जात आहेत। इकडून गेलेला एक माणसाने मला फोन केला। इकडे आपल्या एका मतदार ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतदाराने मला सांगितलं की मला असे पैसे मिळालेले आहेत आणि या ऑफिसमधून पैसे वाटले जात आहेत। म्हणून मी डायरेक्ट या ऑफिसमध्ये आलो आणि चेकिंग केली तर एका बॅगेमध्ये भारतीय जनता पार्टीची पिशवी होती। त्या पिशवीमध्ये पाकिटं होती, जवळजवळ 20 ते 25 पाकिटं होती। ती मी काढली, मी पोलीस स्टेशनला फोन केला, मी मीडियाला सांगितलं की असं असं चाललं इकडे। त्याच्याबरोबरच त्याच्यामध्ये आपली ठाणे जिल्हा बँकेची यादी मिळाली। हे तिन्ही प्रूफ आम्हाला मिळाले म्हणून आम्ही मीडियाला आपले पत्रकार मित्र मंडळींना सांगितलं आणि पोलीस स्टेशनला फोन केला। पोलिसांना थोडाफार वेळ झाला असेल, ते पोलीस लोक आले, त्यांनी ते पंचनामा वगैरे करतायत। आम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना सगळं सहकार्य करतो, पोलिसांना वगैरे सगळ्यांना सहकार्य करतोय। पण ते सहकार्य करता करता पंचनामा करण्यासाठी जर आले असताना भारतीय जनता पार्टीचे नेते जर त्या पोलिसांनाच जर असं विचारत असतील की तुमच्याकडे सर्च वॉरंट आहे का जर एखादा ऑफिसमध्ये येण्यासाठी, तर किती दुर्दैनीय गोष्ट आहे। म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या लोकांना आपल्या शासनाचं म्हणजे प्रशासनाचे आपले पोलीस अधिकाऱ्यांवरची बोलायची पण काय पद्धत आहे की नाही? साधी सरळ गोष्ट आहे। 20 ते 25 पाकिटं होती, अंदाजे आम्हाला माहित नाही, 20 ते 25 पाकिटं होती। त्याच्यात आम्ही एक खोललेलं नाही एक पण पाकिट, पण त्यांनी सांगितलं की त्यात एका पाकिटमध्ये 40,000 रुपये। आता पुढे काय मागणी? आमची मागणी एकच असते दरवेळेस। हे बघा, दरवेळेस हेच होते, पैसे पकडले जातात आणि त्याचं काहीच होत नाही, बरोबर आहे। आम्ही तुम्हाला माहिती असेल विधानसभेच्या एक दिवस अगोदर पण केवढा मोठा विषय झालेला, तेव्हा सगळे पैसे पकडले, त्याचा पंचनामा झाला। आता ह्याचा पण पंचनामा होणार, पण त्याची काय होणार, पुढे काय होणार हे कोणालाच माहित नाही। त्याच्यामुळे आम्ही आमचं कर्तव्य पार केलेलं आहे। बाकी लोकांनी जागृत लोक समज आज ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मतदारांना समजायला पाहिजे की आपण पैशाने विकले गेलेले पाहिजेत की लोकांच्या कामाने।